तारीख 18 मे 1974 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांना एक संदेश मिळतो, बुद्धा स्माईल. त्यानंतर त्या घोषणा करतात की भारताने आपले पहिले परमाणु परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आजच्याच दिवशी 18 मे 1974 रोजी राजस्थान येथील पोखरण या ठिकाणी यशस्वीरित्या अणु चाचणी करून भारताने एक ऐतिहासिक टप्पा गाठला होता. परमाणु संपन्न राष्ट्र होण्यामागचा भारताचा इतिहास. भारताला अणुसंपन्न बनवण्याचे प्रयत्न देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनच सुरू झाले होते. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला अणुसंपन्न बनवण्यासाठी अणुकेंद्रांची स्थापना केली होती. पुढे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळामध्ये परमाणु कार्यक्रमांचा केवळ शांततापूर्ण वापर करण्यावरती भर देण्यात आला. या कार्यक्रमाला खरी गती मिळाली ती इंदिरा गांधींच्या काळामध्ये. पुढे इंदिरा गांधी सत्तेत आल्या. त्यानंतर या कार्यक्रमाला गती मिळाली. त्यांनीच परमाणु क्षमतेच्या विकासाच्या कार्यक्रमाला पुढे नेले. राजा रमण्णा, पी.के. अय्यंगार, राजगोपाल चिदंबरम आणि इतर शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली 75 शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या टीमने या चाचणीमध्ये भाग घेतला. 1972 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी या ऑटोमिक भाभा रिसर्च सेंटरच्या दौऱ्यावरती होत्या. त्यावेळेलाच त्यांनी भारताला परमाणु परीक्षणासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. हा कार्यक्रम अत्यंत गुपित पद्धतीने होणार होता, कारण पश्चिमी देशांची नजर परमाणु परीक्षणाच्या बाबतीत भारतासह इतर देशांवरती होती. त्यामुळे कुणालाही या प्लॅन संबंधित लिखित स्वरूपाचा कुठलाही आदेश नव्हता. तसेच या प्लॅनसाठी 2 टीम तयार करण्यात आल्या. पहिली टीम ही राजा रमण्णा यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली, जे तत्कालीन बार्कचे डायरेक्टर होते. तसेच दुसरी टीम ही नागा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली, जे तत्कालीन DRDOचे डायरेक्टर होते. या 75 लोकांच्या टीम व्यतिरिक्त इतर 3 जणांना या प्रकल्पाची माहिती होती. त्या होत्या इंदिरा गांधी, त्यांचे सचिव DP धार आणि त्यांचे पूर्व सचिव PN हंसल. तसेच असे सांगितले जाते की या प्लॅनची माहिती त्यावेळेसच्या रक्षा मंत्रालय किंवा गृह मंत्रालयाला सुद्धा नव्हती. राजा चणप्पा त्यांचे पुस्तक वेपन ऑफ पीस मध्ये लिहितात की या उपकरणात स्फोटक यंत्रणा बसवण्यात आली होती, ज्यामध्ये 2 प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. जलद स्फोटकासाठी RDX TNT मिश्रण आणि हळू स्फोटकासाठी बेरियम नायट्रेट आणि TNT मिश्रण. संत स्फोटके शिवलिंगाच्या आकारात होती. तसेच या यंत्रामध्ये 12 लेन्स बसवण्यात आल्या होत्या. भारत पाकिस्तान युद्ध. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध तसेच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान अमेरिकेने बंगालच्या उपसागरामध्ये आपली युद्धनौका तैनात केली होती. तसेच त्यावेळेला भारताला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या सोव्हिएत युनियनने सुद्धा आपली पाणबुडी ही बंगालच्या उपसागरामध्ये तैनात केली होती. सोव्हिएत युनियनच्या प्रतिक्रियेने भारताला आपल्या अणुशक्तीची जाणीव झाली होती. परिस्थिती बिघडण्याआधी युद्धाचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय मंचावरती भारत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या सदस्य देशांच्या बाहेर घेण्यात आलेली ही पहिली चाचणी होती. अमेरिका, चीन, सोव्हिएत युनियन आणि फ्रान्स या देशांच्या व्यतिरिक्त ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करणारा भारत हा जगातला 6वा देश बनला होता. या सर्व घटनांनंतर अमेरिकेने भारतावरती अनेक प्रकारचे निर्बंध लावले होते. तसेच युनायटेड नेशन काउन्सिलने सुद्धा म्हटले होते की यामुळे अणुप्रसार होईल. पण त्यावेळेच्या भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री आयरन लेडी ऑफ इंडिया श्रीमती इंदिरा गांधींनी भारताची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी सरळ म्हटले होते की परमाणु परीक्षण हे शांततेचे प्रतीक आहे. या एवढ्या सगळ्या माहितीनंतर तुम्हा सर्वांच्या मनात हा प्रश्न आला असेल की या मिशनचे नाव बुद्धा स्माईल असे का बरं ठेवण्यात आले? कारण त्या दिवशी 18 मे 1974 रोजी या दिवशी भारतामध्ये बुद्ध पौर्णिमा होती. त्यामुळे या मिशनचे नाव बुद्धा स्माईल ठेवण्यात आले. पण अजून एक कारण देखील सांगितले जाते की भारताच्या इतिहासात बुद्धांच्या काळामध्ये मगध आणि वैशाली ही 2 राज्ये होती. मगध हे शक्तिशाली राज्य होते तर वैशाली ही कमकुवत राज्य होते. मगधमध्ये राजेशाही संपन्न होती
तसेच तिथली सेना देखील शक्तिशाली होती। तर वैशालीमध्ये लोकशाही होती आणि त्यांच्या तिथचे लोक कसे लढायचे, काय लढायचे, कोणाशी लढायचे या विचारातच होती। त्याच वेळेस मगधने त्यांच्यावरती आक्रमण केला आणि मोठ्या रक्तपाताने वैशाली आपल्या ताब्यात घेतले। यावरती बुद्धाची प्रतिक्रिया निराशा आणि संताप रूपाची होती। त्यांच्या भावनेचा अर्थ असा होता की राज्याने युद्धासाठी पूर्णपणे तयार असले पाहिजे। 1964 पासून चीनची परिस्थिती ही संपन्न अशा मगध राज्यासारखी तर भारताची परिस्थिती ही वैशाली सारखी झाली होती। त्यामुळे अणु चाचणीच्या प्रयोगानंतर भारताला एक सुरक्षितता प्रदान झाली होती। गौतम बुद्धाच्या संदेशानुसार शांतता राखण्यासाठी राज्याने युद्धासाठी पूर्णपणे तयार राहिले पाहिजे। परमाणु परीक्षण करून भारताने एक नवा इतिहास घडवला होता। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आताच मी जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।